राज्यात 1 लाख कोटींपेक्षा अधिक एफडीआय म्हणजे थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्राने पहिलं स्थान कायम राखलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली। सत्ताधारी आणि विरोधकांचा नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते। महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने एफडीआय मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे। एप्रिल ते डिसेंबर 23 चा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,112 म्हणजे 1 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे। आणि हे महत्त्वाचं याकरता आहे की त्याच कालावधीमध्ये ज्यांच्याशी आपण स्पर्धा असं म्हणतो, कर्नाटक 30,219, गुजरात 48,410, दिल्ली 31,361 या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा विचार केला तर 1,09,000 कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची 1 लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे। राज्यात काही भागात दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यात परिस्थिती गंभीर असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याचं नियोजन जुलै महिन्यापर्यंत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे। मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे 47% पाणीसाठा होता, तो आता केवळ 24% पाणीसाठा आपल्याकडे आहे। राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये मागील वर्षी याच दिवशी 61% पाणीसाठा होता, तो यावर्षी 46% पाणीसाठा आहे। त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। कल्पना आहे की पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची निकड संपवून जर पाणी असेल तर शेतीला पाणी आणि शेतीचं पाण्याची निकड संपवल्यानंतर उद्योगाला पाणी, असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आता आपण जवळपास 1 वर्ष 7 महिन्यामध्ये आपल्या मंत्रिमंडळाने 121 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्याची किंमत जवळपास 99,000 कोटी रुपये आहे आणि त्यातनं 15,10,000 हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे। येत्या काळात मागेल त्याला सौरपंप योजनेअंतर्गत 8.5 लाख सौरपंप देण्यात येतील, तसंच सगळ्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। महायुती सरकारच्या काळात 24,000 पोलिसांची भरती झाली असून मराठा आरक्षणासह 17,000 पोलीस भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली।